तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे लला सवार नाही थांबली, जुगारुनी रूढी पुढेच चालली. समानतेचा ध्यास घेतला उरी, सुधारण्या समाज भिडेकली. ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई, बाईने शिकून करायचंय काय? स्त्रियांना घरात कोंडा, कांदा वाडा आणि कुस्ती काढा म्हणावं. बायकांची लायकी उमऱ्याच्या आई. सावित्री आई, वंदन माझे हो. शक्ती देवना सोनं केलंस तू आमच्या आयुष्याचे. सारी दुनिया कळली तेव्हा पंख आम्हा दिले आई स्वप्नाचे. आओ मिलकर बढ़ाए कदम, आओ मिलकर बढ़ाए कदम, आओ मिलकर बढ़ाए कदम. ज्ञान का दीप जलाना है, कम उम्र की शादी, कम उम्र की शादी. हार्दिक हार्दिक शुभेच्छा. या बालिका निमित्त आज आपण जी रॅली काढणार आहे त्या रॅलीची मी रूपरेषा आपल्यास सांगणार आहे. प्रथमतः आपण या ठिकाणी दिलेल्या मार्गाने आपली रॅली जाणार आहे. रॅली पूर्ण होऊन परत आपल्याला याच ठिकाणी यायचं आहे. त्यानंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचं पूजन होणार आहे आणि त्यानंतर राष्ट्रगीत होणार आणि राष्ट्रगीत नंतर आपण शपथ घेणार आहे आणि शपथ घेतल्यानंतर आपला समारोप होणार आहे. तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे लला सवार नाही थांबली, जुगारुनी रूढी पुढेच चालली. समानतेचा ध्यास घेतला उरी, सुधारण्या समाज भिडेकली. ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई, बाईने शिकून करायचंय काय? स्त्रियांना घरात कोंडा, कांदा वाडा आणि कुस्ती काढा म्हणावं. बायकांची लायकी उमऱ्याच्या आई. सावित्री आई, वंदन माझे हो. शक्ती देवना सोनं केलंस तू आमच्या आयुष्याचे. सारी दुनिया कळली तेव्हा पंख आम्हा दिले आई स्वप्नाचे. चंदन होऊन झिजलीस तू आणि आम्ही झालो सुगंधी. बंधन तोडून शिकण्यासाठीची मिळे आता संधी. तसे तुझ्याच पावलांचे पाहुनी भरारी घेतली आम्ही दिशातुनी. तुझा बसा असा की उजळल्या पिढ्या उभी तमात तू मशाल होऊन दिलीस आशा जगायला. तू जन्म आमचा सुखावला. सावित्री आई, सावित्री आई, सावित्री आई, नमन तुझ्या पायी हो. सावित्री आई, सावित्री आई, नवाची इंडिया ज्युनियर कॉलेज, जैन माध्यमिक शाळा, नॅशनल शाळा अशा बऱ्याचशा शाळांनी सहभाग घेतला. त्या सहभागाबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि आभार देखील आपण या ठिकाणी व्यक्त करतो.
तुझा त्याग आई, तुझी ती लढाई स्वाभिमानी हक्कासाठी, तुझी ही अंगाई गाती दिशा दाही, क्रांती सूर्य तुझी या पाठी. तुझे लला सवार नाही थांबली, जुगारुनी रूढी पुढेच चालली. समानतेचा ध्यास घेतला उरी, सुधारण्या समाज भिडेकली. ज्ञान ज्योती तुझ्यामुळे तुलाच जीवन समर्पिले. सावित्री आई, बाईने शिकून करायचंय काय? स्त्रियांना घरात कोंडा, रांधा वाडा आणि कुस्ती करा म्हणावं. बायकांची लायकी उंबऱ्याच्या आत. सावित्री आई, वंदन माझे हो. तर सन्माननीय प्रमुखांना अशी विनंती करतो की त्यांनी महामानव सावित्रीबाई फुले यांच्या तस्वीरीला फूल अर्पण करून पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन द्यावं. गुरुकुमारे साहेब, आपल्याला ही विनंती आहे की आपण देखील करूया. नमस्कार. मी महिला बाल विकास विभाग चाइल्ड हेल्पलाईन डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर. आज आपण इथे कशासाठी जमलो आहोत हे तर तुम्हाला माहिती आहे का? माहीत आहे का? जोरात सांगायचं. कशासाठी? आज सावित्रीबाई फुले यांची जयंती या निमित्त आपण काय केले? एक रॅली काढली. पण रॅली का काढली? बालविवाह. बालविवाह माहिती आहे का कोणाला? की म्हणजे ह्याच्यामध्ये काय, किती वर्ष पाहिजे, मुलांचं किती वर्ष पाहिजे, मुलीचं किती वर्ष पाहिजे. दिननिमित्त आज ठेवण्यात आलेल्या बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी या रॅलीमध्ये उपस्थित सर्व मान्यवर, विविध शाळेतून आलेले मुख्याध्यापक, शिक्षक आणि लहान मुलींनो, कामयाबी सुबह की तरह होती है. कामयाबी सुबह की तरह होती है, वो मांगने से नहीं जागने से मिलती है. अभी आपके सामने मैडम ने जो आपको बातें बताई उन बातों पर अमल करेंगे. तुम्हाला दिलेले जे नंबर आहे ते नंबर तोंडपाठ ठेवा. कधी कुठेही तुम्हाला गरज पडू नये अशी परमेश्वराकडून प्रार्थना करतो. त्याचबरोबर प्रत्येक शाळामध्ये तक्रार पेटी आहे, ते तक्रार पेटीचा जास्तीत जास्त वापर करा. वापर म्हणजे जर तुम्हाला तुमची एखादी मैत्रिणी त्रास देत असेल, असंही बऱ्याच ठिकाणी, कारण मी सेंटेन्स शाळेमध्ये एका चौकशीला गेलो होतो, तर एक मैत्रिणी दुसऱ्या मुलींना त्रास देत होती आणि त्रास देऊन त्यांनी शाळा सोडली. त्यांचे पालक परेशान झाले, आई वडील परेशान झाले. म्हणून हे जे तक्रार पेटी ठेवण्यात आलेली आहे, तुम्हाला कसल्याही प्रकारची तुम्हाला जर त्रास होत असेल, तुमच्या मैत्रीकडून, तुमच्या अवतीभोवती परिसराकडून, तुमच्या शाळेच्या या अवतीभोवती, समजा तुम्ही शाळा सुटल्यानंतर, सुटण्याच्या अगोदर कोणी तुम्हाला त्रास देत असेल, काही जरी असलं तर ते तक्रार पेटीमध्ये टाका. आणि उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना, शिक्षकांना मी विनंती करणार की आपण प्रत्येक महिन्याच्या 15 तारखेला ते तक्रार पेटी उघडायची आहे, असं आम्ही प्रत्येकाला लेखी सूचना दिलेली आहे. उघडताना मुख्याध्यापक, त्या ठिकाणचा केंद्र प्रमुख आणि शिक्षक, एखादा पालक असं तिथं उपस्थित राहणार आहे, त्यांच्यासमोर आपण ते ओपन करायची आहे. आणि त्या तक्रार पेटीमध्ये काय काय तक्रार आलेली त्याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. या निमित्ताने मी एवढंच बोलू इच्छितो. आता भरपूर वेळ झालेला आहे. आपण सगळं आता राष्ट्रगीत घेऊ. राष्ट्रगीत घेतल्यानंतर आपण शपथ घेऊ आणि शपथ घेतल्यानंतर आजचा समारोप झालेला आहे. सर्वांचे मी आभार पुन्हा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वप्न बघायचो पण ते पूर्ण व्हायचे का? आज त्यांचा जन्मदिवस आहे, तर त्यांच्यामुळे
स्वाभिमानी हक्कासाठी वेळ खूप झालेला आहे त्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. Good morning everyone. I am Sheikh Umar Kashaf from 7th D Milia Girls High School and Junior College B. आज मैं आप तमाम के सामने सावित्रीबाई फुले भारत की पहली मुअल्लिमा पर अपने कुछ अल्फाज बोलने जा रही हूँ. बगौर समाअत फरमाइए. दोस्तों, जब भारत में लड़कियों की तालीम को गुनाह समझा जाता था, इल्म के दरवाजे बंद कर दिए गए थे, तो सावित्रीबाई फुले ने अपने किताब को हथियार बनाकर जहालत की अंधेरियों से लड़ाई लड़ी. सावित्रीबाई फुले ने अपने शौहर महात्मा ज्योतिराव फुले के साथ 1948 में भारत का पहला मदरसा यानी भारत का पहला स्कूल कायम किया. सावित्रीबाई फुले ने हमें ये सिखाया कि तालीम ही हमारी बड़ी ताकत है. तो हम ये अहद लेते हैं कि हम सावित्रीबाई फुले की मेहनत को ज़ाया ना करेंगे, अच्छा पढ़ेंगे और समाज को आगे बढ़ाएंगे. मैं अपने तकरीर का अख्तिताम एक शेर पर करना चाहूँगी. जब कल्म उठेंगी तो तकदीर सवरेंगी, जब कल्म उठेंगी तो तकदीर सवरेंगी, सावित्रीबाई फुले की मेहनत से तस्वीर सवरेंगी. सावित्रीबाई फुले जिंदाबाद, तालीम जिंदाबाद. थैंक यू. हैव अ वंडरफुल डे. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. आम्ही बीडकर अशी प्रतिज्ञा करतो की मुलगी असेल तर 18 वर्षाच्या आत व मुलगा असेल तर 21 वर्षाच्या आत आम्ही बालविवाह करणार नाही. बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही. तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही. बालविवाहाने मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक व शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे. बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही 1098 या क्रमांकावर संपर्क साधू. या नंबरवर संपर्क साधणाऱ्या व्यक्तीचे नाव व पत्ता याची आवश्यकता नसून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते.
याची मला माहिती आहे. या सामाजिक कामासाठी मी प्रशासनास संपूर्ण सहकार्य करेन. आम्ही आमच्या गावात आजूबाजूला शहरामध्ये बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ. सर्वांचा एकच नारा, बालविवाह मुक्त करू बीड जिल्हा सारा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.